सुप्रभात मुलांनो. आपण आपला चौथा धडा सुरू केला आहे बघा, आर्थिक विकास. आणि त्यातला आपण यापूर्वी कामगार समस्या हा मुद्दा घेतला होता. कामगारांच्या समस्या आठवत आहे ना? नारायण मेघाजी लोखंडे यांनी त्याबाबत आवाज उठवला होता. त्यांनी खूप काम केलं आहे त्याबाबत. आणि मी म्हटलं आहे तुम्हाला की मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सविस्तर नक्की सांगेल. हो, कधीतरी योग्य वेळी नक्की सांगेन तुम्हाला. पण आज जो आपण एक छोटासा मुद्दा ऐकणार आहोत तो आहे भारताच्या अर्थव्यवस्थेचं स्वरूप काय आहे. म्हणजे भारताची अर्थव्यवस्था नेमकी आज कशी आहे आणि ती 1950ला कशी होती. आता बघा, भारत स्वतंत्र झाला त्यानंतर भारताला स्वतःची आर्थिक घडीसुद्धा बसवावी लागली. कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आर्थिक तरतुदी पण कराव्या लागल्याच ना देशाला. मग भारतानं काय केलं माहिती आहे, 1951 सालापासून भारताच्या अर्थव्यवस्थेचा अंदाज घेऊन, आता भारताच्या अर्थव्यवस्थेचं म्हणजे तसं पाहायला गेलं तर खूप प्रतिकूल परिस्थिती होती रे मुलांनो. म्हणजे काय झालं, देश स्वतंत्र झाला खरं, पण इतक्या अडचणी देशासमोर होत्या आणि त्यातली सगळ्यात मोठी अडचण होती आर्थिक. कारण एक वाक्य तुम्ही कधीतरी घरात किंवा कुठेतरी ऐकलं असेल की सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग नाही आणता येत. तसंच देशाबाबतीत झालेलं होतं की देशाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. देश जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळेला एक तर फाळणीचं खूप मोठं दुःख होतं आणि फाळणीमुळे निर्माण झालेल्या अनेक समस्या होत्या. म्हणजे त्यामध्ये अतिशय सुपीक जमीन पाकिस्तानकडे जाणं ही समस्या असेल, किंवा पाकिस्तानातून निर्वासित मोठ्या प्रमाणात भारतामध्ये येणं ही समस्या असेल. पण असं एकदम म्हणजे असं गडबडायला झालं होतं भारताला. आणि मग त्यातूनही सावरत 1951 साली भारतानं नियोजन स्वीकारलं. नियोजन स्वीकारलं म्हणजे काय केलं तर भारताने असं ठरवलं की आपण काय करूयात, 5-5 वर्षाचं नियोजन करूयात. त्याला आपण पंचवार्षिक योजना असं म्हणतो. तर 5-5 वर्षाचं नियोजन करूयात आणि 5-5 वर्षाचं नियोजन करून हळूहळू आपली अर्थव्यवस्था रुळावर आणूयात. कारण ब्रिटिशांनी लुटलं ना हो आपल्या देशाला. ब्रिटिशांनी देश लुटला कारण ते लुटायलाच आले होते. कुणीतरी त्यांना असं सांगितलं होतं की भारतामध्ये सोन्याचा धूर निघतो आणि खरंच निघत होता, कारण भारत श्रीमंत होता. तर त्यांनी लुटलं, त्यांना जेवढं लुटता येईल तेवढं. आणि मग असं खूपदा म्हणतात की त्यांना लुटण्यासारखं काही नाही राहिलं म्हणून जायची इच्छा झाली त्यांना. हा मुद्दा जरी थोडासा बाजूला ठेवला तरी आपल्यासमोर आर्थिक संकट होतं आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी आपण नियोजनाचा मार्ग स्वीकारला. हे एक वाक्य थोडंसं लक्षात ठेवाल. कारण नियोजन म्हणजे काय, प्लॅनिंग. आणि आपण असं ऐकतो बघा की प्लॅनिंग इज द हाफ सक्सेस. म्हणजे आपण जर एखाद्या गोष्टीचं नियोजन करत असू तर नियोजनामुळे आपण अर्धयश गाठू शकतो. तर म्हणून आपण पण नियोजन करण्याचं ठरवलं. तत्कालीन पंतप्रधान आदरणीय पंडित जवाहरलाल नेहरू हे या नियोजन मंडळाचे अध्यक्ष होते. नियोजन मंडळ स्थापन करण्यात आलं होतं आणि ते त्याचे अध्यक्ष होते. आणि ते मंडळ 5 वर्षासाठी योजना तयार करणार होतं. आणि मग या 5 वर्षाच्या योजनेमध्ये काय काय साध्य करायचं होतं, म्हणजे या आर्थिक नियोजनामध्ये काय काय साध्य करायचं होतं तर राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणणं, इथल्या उद्योगधंद्यांची संख्या वाढवणं, अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत देशाला स्वतंत्र करणं, आपल्याकडची प्राप्ती वाढवणं, वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणं. कारण खूप जर किमती वाढल्या तर महागाई खूप वाढते आणि त्याचा त्रास गरीब लोकांना जास्त होतो. लोकसंख्येला आळा घालणे, राहणीमान उंचावणे, आर्थिक क्षेत्राला स्वावलंबी करणे, सामाजिक सेवांचा विकास करणे यासारख्या उद्दिष्टांना नियोजनामध्ये समोर ठेवण्यात आलेलं होतं. आणि ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 5-5 वर्ष आपण चालूया असं ठरवण्यात आलं. आणि ही उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जी पहिली पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली ती आली 1951 साली. आणि मग तिचा कार्यकाल असा होता 1951 ते 56. आता तुम्ही वही पेन घेऊन बसलेले आहात हे माहिती आहे मला, म्हणून ऐकता ऐकता तुम्ही अगोदर ह्या पंचवार्षिक योजनांची वर्ष कुठे सुरू होतात आणि कुठे संपतात हे थोडंसं नोंदवून घ्या. पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 56, दुसरी 56
ते 61, म्हणजे 1956 ते 1961. तिसरी 1961 ते 1966. आता अडचण अशी झाली की तिसरी पंचवार्षिक योजना जेव्हा चालू होती तेव्हा भारतावर 2 परकीय आक्रमणं झाली. एकतर 1962चं चीननं आपल्याशी दगाफटका करून केलेलं आक्रमण आणि 1965चं पाकिस्ताननं केलेलं आक्रमण. या दोन्हीही युद्धांमुळे आपलं अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष झालं असं म्हणण्यापेक्षा अर्थव्यवस्था आपली काय झाली, आणखी मागे पडली. आणि म्हणून 66 नंतर मात्र आपण 66 ते 67, 67 ते 68 आणि 68 ते 69 ह्या 3 वर्षामध्ये ना वार्षिक योजना राबवल्या. या 3 वर्षामध्ये पंचवार्षिक योजना नाही झाली. म्हणजे 66 ते 69 या काळामध्ये पंचवार्षिक योजना झालीच नाही, वार्षिक योजना झाली. आणि त्या काळाला म्हणूनच आहे ना नियोजनाचा सुट्टीचा काळ असं सुद्धा म्हणतात. नियोजनाच्या सुट्टीचा काळ. आता 69ला परत जरा अर्थव्यवस्था थोडीशी रुळावर आल्यानंतर आपण मग चौथी पंचवार्षिक योजना सुरू करायचं ठरवलं. मग पंच असल्यामुळे चौथी पंचवार्षिक योजना जी 1969ला सुरू झाली ती 1974पर्यंत चालू राहिली. मग 74ला परत 5वी योजना आपण सुरू केली आणि ती 79पर्यंत चालायला हवी होती, कारण 5 वर्षाचा वेळ असतो म्हणून चालायला हवी होती. पण झालं काय, या दरम्यान आहे ना आपल्याकडे राजकीय घडामोडी बऱ्याच झाल्या. म्हणजे त्या दरम्यान 1975ची इंदिरा गांधी त्यावेळच्या ज्या तत्कालीन पंतप्रधान होत्या त्यांनी लावलेली आणीबाणी, त्यानंतर त्यांचं सरकार पडलं आणि जनता पक्षाचं सरकार सत्तेवर आलं 1977 साली. आणि मग जनता पक्षाचं सरकार जेव्हा सत्तेवर आलं तेव्हा ते म्हणालं आम्ही नाही काँग्रेस पक्षाची 5वी योजना पुढे नेणार, आम्ही नाही नेणार म्हणे, आमची योजना सुरू होईल. आणि म्हणून त्यांनी त्यांची योजना घोषित केली 1978ला. 77ला ते सत्तेवर आल्यानंतर त्यांनी त्यांची योजना घोषित केली, साखळी योजना म्हणून. त्याला सरकती योजना असं म्हणतात, साखळी योजना 1978ला त्यांनी सुरू केली. पण काय झालं माहिती आहे, 1978ला ती योजना सुरू केली खरं, पण त्याच्यानंतर 1980 साली ज्या निवडणुका झाल्या ना त्यात परत काँग्रेस पक्ष सत्तेवर आला आणि त्यामुळं जनता पक्ष सरकारची ती सरकती योजना पण सुद्धा बारगळली. ती साखळी योजनासुद्धा काय झाली, बंद झाली. म्हणजे या 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये अशा वेगवेगळ्या घडामोडी झाल्या. त्यामुळे तिचा कार्यकाल 74 ते 79 असा जो निश्चित होता तो तसा काही पूर्ण झालेला नाही आहे. आणि मग 80ला जेव्हा काँग्रेस पक्ष परत सत्तेवर आला तेव्हा त्यांनी थेट 6वी योजना सुरू केली. 5वीला तसंच सोडून दिलं आणि 6वी योजना सुरू झाली 1980 ते 85. आता तुम्हाला गणित शिकल्यासारखं वाटेल थोडा वेळ, पण सांभाळून लिहून घ्या, समजून लिहून घ्या, अवघड नाही आहे. डावीकडे योजनेचा क्रमांक लिहा आणि उजवीकडे योजनेचा कालावधी लिहा. एकाग्रतेनं ऐकाल तर व्यवस्थित लिहू शकाल. 6वी पंचवार्षिक योजना 1980 ते 1985 म्हणजे 5 वर्ष. आता बघा पुन्हा तुम्हाला हा 5-5 वर्षाचा जो काही कार्यकाल आहे तो सुरळीत मिळेल. मग 7वी सुरू झाली, ती झाली 85 ते 90. मग 8वी सुरू झाली. आता पण 8वी सुरू होण्यासाठी ना परत मध्ये ना 2 वर्ष थांबावं लागलं. 1990 ते 91 आणि 91 ते 92. ते का थांबावं लागलं तर आपण त्यावेळेला आपली अर्थव्यवस्था मुक्त केली. म्हणजे आपण जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण स्वीकारलं. त्याबद्दल आपण सविस्तर बोलूयात. खूप इंटरेस्टिंग आहे तो टॉपिक आणि त्याबद्दल नक्की मी तुम्हाला अगदी मी जे मोठ्या मुलांना शिकवते ना MPSCच्या मुलांना त्याचं लेक्चर टाकेन मी तुम्हाला. खूप इंटरेस्टिंग आहे तो. बघा तुमचा जो अभ्यासक्रम आहे ना तोच अधिकारी होण्यासाठी पण आहे. फक्त थोडंसं काय असतं अधिकारी होण्यासाठीच्या अभ्यासक्रमामध्ये आणखी डिटेल्स जास्त असतात. पण हे सगळं तुम्हाला खूप कामात येणार आहे भविष्यामध्ये, त्यामुळे व्यवस्थित ऐका. 8वी पंचवार्षिक योजना ही 91-92ला न होता ती 92 ते 97 अशी 5 वर्ष झाली. कारण 90 ते 91 आणि 91 ते 92 परत 2 वर्ष वार्षिक योजना झाल्या. एकदा पहिल्यांदा झाल्या होत्या 66 ते 69 या 3 वर्षासाठी आणि मग झाल्या परत 91-92 या 2 वर्षासाठी. आता 8वी पंचवार्षिक योजना जेव्हा तुम्ही 92 ते 97 असं लिहून घेताय तेव्हा 9वी लिहून घ्या 97 ते 2002.
97 ते 2002. आता आपल्या पुस्तकामध्ये 9व्या पंचवार्षिक योजनेपर्यंतच दिलं आहे, पण आहे ना पुढे तुम्हाला सांगते मी की पुढे पण योजना आहेत. 10वीचा जो कार्यकाळ आहे, 10वी कारण हे माहितीच पाहिजे. 9वीपर्यंत तुम्हाला माहिती आणि पुढच्या 3 माहितीच नाही, हे काही बरं नाही बरं का. तो काही अपडेट अभ्यास असणार नाही. आणि अर्थशास्त्र हे अक्षरशः सकाळ दुपार संध्याकाळ अपडेट करावं लागतं असं म्हटलं तरीसुद्धा चालेल. तर 10व्या पंचवार्षिक योजनेचं पण लिहून ठेवा. 2002 ते 2007 अशी 5 वर्ष. 11व्याचं लिहून ठेवा 2007 ते 2012. 2007 ते 2012. आणि 12व्याचं लिहून ठेवा 2012 ते 2017. या दरम्यान काय झालं, 2014ला जे नवीन सरकार आलं भारतीय जनता पक्षाचं, त्यांनी असं घोषित केलं की यानंतर पंचवार्षिक योजना होणार नाहीत. आणि त्यामुळं जेव्हा 12वी पंचवार्षिक योजना 2017ला संपली, तेव्हा त्याच्यानंतर आता 2020 चालू आहे ना, तर आता काही कुठली पंचवार्षिक योजना चालू नाही आहे. कारण मोदी सरकारने नीती आयोग नावाची एक नवीन यंत्रणा नियोजनाच्या जागी आणली, जिला थिंक टँक असं म्हणण्यात आलं. त्या थिंक टँकबद्दल थोडीशी माहिती तुम्ही घ्याल ऑनलाईन. नीती आयोग नाव काय सांगते मी, नीती आयोग. नीती आयोग त्याबद्दलची माहिती तुम्ही घ्याल. आणि आत्ता ज्या योजना तुम्ही लिहून घेतलेल्या आहेत, पहिल्या योजनेपासून 12व्या योजनेपर्यंत, त्या सगळ्या योजनांचा कार्यकाल अक्षरशः तोंडपाठ करा. तुम्ही म्हणाल काय ताई पाठांतर सांगताय. अरे खूप सोपं आहे, अगदीच सोपं आहे. 5-5 वर्षाची तुम्हाला गंमत कळली आणि मधल्या 3 वार्षिक योजना आणि मग 91-92च्या परत 2 वार्षिक योजना समजल्या की झालं. आणि 5व्या पंचवार्षिक योजनेत थोडंसं व्यवस्थित ऐकाल आणि समजून घ्याल. ठीक आहे, चालेल. आपल्याला या आठवड्यामध्ये जर एखादा झूम तास मिळाला, कारण मला शनिवारी घ्यायचा होता आपल्या ठरलेल्या 15 दिवसाच्या बोलण्याप्रमाणे, पण शनिवारी सुट्टी आल्यामुळे आपण नाही घेऊ शकलो. पण या आठवड्यामध्ये एखादा मिळाला तर नक्की आपण झूमवर भेटूयात. 2 सलग तास घेऊयात, म्हणजे मला समोरासमोर जरा अर्थव्यवस्था समजावून सांगणं सोपं जाईल. ठीक आहे. पण आज जे दिलेलं आहे ते मात्र व्यवस्थित मुद्देसूद तुम्ही लिहाल, नुसतं ऐकू नका, लक्षात नाही राहत. आणि ज्यांच्या राहत आहे त्यांनी न बघता लिहून काढा, न बघता न ऐकता. ठीक आहे, चालेल. आजच्यासाठी एवढंच, थांबूयात.